वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या 25 फेब्रुवारीच्या भागात ऊर्जाच्या मनात जे काही कन्फ्युजन आहे ते पूर्वाने दूर केले. आणि म्हणूनच शौर्य जेव्हा गुडघ्यावर बसून ऊर्जाची माफी मागतो त्याच ठिकाणी ऊर्जाने त्याच्या मैत्रीचाही स्वीकार केलाय. म्हणजे पुन्हा त्यांचं पॅचअप झाले. त्यातच हर्षवर्धनच्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या काही घटना कुमुदिनीमुळे अख्ख्या कुटुंबाच्या समोर आल्या आहेत. आणि त्याला फक्त जिंकायचंच का असतं याचं कारणही पुढे आले प्रेक्षकांनो. आणि ते खरंच तितकंच थरारक सुद्धा आहे. त्यातच मोठा थरारक ट्विस्ट आलाय की आता विक्रांतला अरेस्ट होणार ही बातमी दिग्विजयपर्यंत काही पोहोचते. तो विक्रांत पद्माला संपवण्याच्या तयारीतच असतो. पण होतं असं की ऐनवेळी ऊर्जा तिच्याकडे जाते आणि विक्रांतच्या गुंडाच्या तावडीतून ती तिला वाचवते. पण ते गुंड आधी ऊर्जावरती जीवघेणा हल्ला करतात, तिचं डोकं फोडतात, तिच्यावरती चाकूने वार करणार. इतक्यातच जबरदस्त एंट्री घेतो तो म्हणजे शौर्य. विक्रांतच्या माणसांची कुत्र्यासारखी धुलाई करून त्याने आता ऊर्जाला वाचवले. पण त्याच वेळेस ऊर्जा बेशुद्ध पडले. आता शौर्य तिला कसा वाचवतोय आणि हर्षवर्धनच्या आयुष्यात भूतकाळात अशी कोणती घटना घडली आहे की त्यामुळे हर्षवर्धन अशा विचारांचा माणूस बनलाय, ते सगळं पाहणार आहोत आजच्या भागामध्ये. तर सुरुवातीला आपण बघतोय आता घरातले सर्वच जण डोक्याला तेल लावून मालिश करून घेत असतातच. त्यात शौर्यला सुद्धा विजया डोक्याला तेल लावत असताना म्हणते की काय हे शौर्य, अरे किती ड्राय झालेत तुझे केस. तेव्हा आदित्य त्याला टोमणे मारतो की हो, लहानपणी तेल लावून घ्यायला जरा जास्त चवचव करत होता ना, त्याचेच परिणाम आहेत हे. तेव्हा प्रभाकर त्याला विचारतो की शौर्य, तू इतकं शांतपणे कसं ऐकून घेतोयस. शौर्याचं लक्ष त्याच्या फोनमध्ये जातं, कारण फोनमध्ये ऊर्जाचा फोटो असतो. हर्षवर्धन त्याला ओरडतो की शौर्य, फोन बाजूला ठेव बरं, इतकं काही महत्त्वाचं आहे का त्याच्यात. शौर्य घाबरतो आणि सांगतो की नाही डॅड. शौर्य म्हणतो की डॅड तुम्ही पण बसा ना, तेल लावून घ्या. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की नाही नको. तेव्हा आजी घरच्यांना सांगते की त्याने माझ्याकडून तेल लावून घेणं केव्हाच सोडून दिले. आदित्य विचारतो की का, डॅडला पण काय कॉलेजमध्ये शौर्यसारखं असं डोक्यावरती केस उडवायला आवडत होते का. तेव्हा आजी त्याचं कारण सांगते की नाही, त्याने माझ्या रागापायी हे सगळं सोडून दिले. आता आदित्य विचारतो की राग, कसला राग डॅड, हे चुकीचं आहे, तुम्ही आजीसोबत चुकीचं वागताय. आता हर्षवर्धन इतका भडकतो की काय चूक आणि काय बरोबर हे कसं ठरवायचं. ऊर्जाच्या मनातला गोंधळ पूर्वा स्वतः दूर करत असते. ती ऊर्जाला एक सल्ला देते, काय चूक आणि काय बरोबर हे कसं ठरवायचं. तर स्वतःला पहिला प्रश्न विचारायचा की जे मी आता करते आहे, दुसऱ्यांसोबत जसं मी वागते आहे तसंच जर दुसरी व्यक्ती माझ्यासोबत वागली तर ते मला सहन होणार आहे का. आणि दुसरा नियम, जो निर्णय मी घेते आहे, जी गोष्ट मी करते आहे, त्याचा पुढे जाऊन मला पश्चाताप होणार आहे की खूप चांगलं वाटणार आहे, असं मोकळं मोकळं वाटणार आहे. तेव्हा ऊर्जा विचारते की पण आई, आणि कन्फ्युजन तरीही क्लिअर नाही झालं तर. तेव्हा पूर्वाला हसू येतं. ती तिची समजूत घालते की मग त्या क्षणी समजून जायचं की आपण रागाच्या भरात घेतलेली गोष्ट किंवा निर्णय एकदम आपल्यासाठी चुकीचाच असतो. हर्षवर्धन मोठ्याने आजीवरती वचकतो की काही मी डोक्यात राग वगैरे घालून घेतलेला नाहीये. त्यावर आजी म्हणते की आता डिनाय करू नकोस हर्षवर्धन, तुलाही माहिती आहे की तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये काय होतं आणि आत्ताही ते बदललेलं नाहीये. हर्षवर्धनला पुढे काही बोलायचं नसतं म्हणून तो सांगतो की आपण हा विषय इथेच बंद करूया. तेव्हा आदित्य म्हणतो की नाही, मला ऐकायचं आहे. तेव्हा हर्षवर्धन त्याला दटावतो की आदित्य, उगाच नको ते विषय ताणण्यात काही अर्थ नाहीये. त्यावर आदित्य सांगतो की सॉरी डॅड, आता आम्ही मोठे झालो आहोत, आम्हालाही कळतंय की तुमच्यात आणि आजीच्यात वाद आहेत. अहो मग त्याचे कारण तरी कळू देत. तेव्हा आजी सांगायला सुरुवात करते, लहान होता तो, थोडासा डोक्याने तापट होता. मी त्याला सततच सांगायचे की स्वतःचे ॲग्रेशन चेंज कर, ते चॅनलाइज कर. त्यावर हर्षवर्धन विचारतो की हो, म्हणूनच तुम्ही माझं स्पोर्ट्स बंद केलं. तेव्हा आजी म्हणते की अरे करावं लागलं,
कारण दिवसाचे 8 तास जात होते आणि मला मनापासून वाटत होतं की तू अभ्यास करावास म्हणून. हर्षवर्धन विचारतो की दरवेळेस पहिला यावा हा अट्टहास का होता तुमचा? तेव्हा सांगते की अरे कारण तुझ्यामध्ये ते कॅलिबर होतं, मला माहिती होतं, तू करून दाखवू शकतोस आणि आजपर्यंत तू पहिलाच आलायस ना. अरे तू सिद्ध केलंयस कारण तू पहिलाच आलायस. हर्षवर्धन म्हणतो की कारण माझ्याकडे तुम्ही काही ऑप्शन ठेवलाच नव्हता. कधी दुसरा आलो तर तुम्ही उपाशी ठेवायचात मला. सत्य ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा आजी त्याचं कारणही सांगते, कारण मला माहिती होतं हर्षवर्धन की तू करून दाखवू शकतोस. कारण तू खूप हुशार आहेस हे मी खूप आधीच ओळखलं होतं हर्षवर्धन. फक्त तुझं लक्ष इकडे तिकडे कुठे जाऊ नये याचीच मी काळजी घेतली. मला माहीत होतं की तुला त्याचे रिटर्न्स मिळणार. मला फक्त तुला पेट्स बनवायचं होतं. हर्षवर्धन रागात विचारतो की झालं ना, केली ना मी तुमची इच्छा पूर्ण. आजपर्यंत मी फक्त जिंकतच आलो आहे, पहिलाच आलो आहे. त्यावर आजी म्हणते की फक्त जिंकणं आणि पहिला येणं याला बेस्ट बनणं हा अर्थ फक्त तू काढलायस हर्षवर्धन. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की वा व्हेरी कन्व्हिनियंट. नाही म्हणजे हाडाच्या वकील आहात ना तुम्ही, आर्ग्युमेंटमध्ये कशा मागे राहाल. आता हा वाद वाढतच चाललेला असतो. पुन्हा तेच प्रकरण उगाळणं बरोबर नाही, कारण याने फक्त मनच दुखणार हे निश्चितच प्रभाकरच्या लक्षात येतं. आता तो मोठ्याने त्या दोघांनाही ओरडतो की बंद करा विषय प्लीज. हर्षवर्धन सांगतो की आता हा वाद इथे थांबणार नाही आहे प्रभाकर. आजीला तो विचारतो की तुम्ही म्हणता ना की मी चुकलोय, मग माझी चूक सुधारावी एकदाही तुम्हाला नाही वाटलं? तेव्हा आजी म्हणते की तू ऐकलं नसतंस, कारण तुझ्या डोक्यात फक्त जिंकण्याची नशा होती आणि अजूनही तेच करतोयस तू. जिंकण्यासाठी तू काहीही करतोस. आता विजया समजावते की हे बघा, तुम्ही इतकी वर्ष फक्त जिंकतच आला आहात, ही किती छान गोष्ट घडली आहे ना. तेव्हा हर्षवर्धन खेकसतो की जिंकण्याची किंमत फक्त जिंकणाऱ्यालाच माहीत असते. जिंकण्याची नशा जो करतो ना माणूस, त्रास त्यालाही होत असतो. त्यालाही जिंकण्याची किंमत मोजावी लागते विजया. तेव्हा शैलेजा धक्क्याने विचारते की किंमत मोजली तुम्ही? कसली किंमत? आता प्रभाकर तिला ओरडतो की शैलेजा तू गप्प बस, उगाचच नको तो विषय वाढवू नकोस. त्यावर ती म्हणते की अहो पण भाऊजी असं कसं काय म्हणू शकतात, कारण भाऊजींकडे तर सगळं आहे ना, मग तरीही त्यांनी किंमत मोजली. भाऊजी सांगा ना तुम्ही, तुम्ही कशाची किंमत मोजताय? ती इतकी उत्सुक असते ऐकण्यासाठी. हर्षवर्धन सांगतो की झोप, रात्रीची शांत झोप अजूनही मिळत नाही आहे मला. हर्षवर्धन रागात तिथून निघूनच जातो. आता घरातले सर्वजण शांत झालेले असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऊर्जाने हुळबुटाची भेट घेतलेली असते. तो म्हणतो की मॅडम अहो हा मेसेज बघून सोडा म्हणतो मी. अहो सारंग साहेबांचं मेसेज आले, रिपोर्ट्स मिळालेत. सारंग साहेबांच्या ऑफिसमध्ये रिपोर्ट्स मिळालेत आपल्याला कस्टडीत. ऊर्जा आता खुश होऊन म्हणते की साहेब इतक्या लवकर काम झालं, तेही वेळेच्या आधी. माझ्याकडेही तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यानंतर कसले तरी रिपोर्ट ती हुळबुटाच्या हाती देते. तो विचारतो की आता हे कसले रिपोर्ट आहेत? जेव्हा तो तो उघडून पाहतो, ऊर्जाचं कौतुकच त्याच्या तोंडून निघतं. मॅडम अहो किती मोठं काम करून सोडलं म्हणतो मी, पण हे सगळं कसं काय तुमच्या डोक्यात आलं हो? तेव्हा ऊर्जा सांगते की साहेब तुम्हीच म्हणाला होता ना की विरोधी पार्टी या क्षेत्रात खूप मुरलेली आहे, म्हणून मी लावलं आपलं थोडंसं डोकं. हुळबुटे तिचं कौतुक करतो की मॅडम अहो थोडंसं नाही हो, लई डोकं लावलंय तुम्ही. अहो आपली केस आता स्ट्रॉंग झाले की हो. आता लवकरच त्या विक्रांत शिर्केला अरेस्ट करायचं अप्लाय करतो मी. आता हे सगळं ऐकलेलं असतं मानेने. जो विकला गेलाय हर्षवर्धनला तो पटकन पळत बाहेर येतो आणि ही धक्कादायक बातमी आधी तर फोनद्वारे हर्षवर्धनच्या कानावर घालतो. आता त्यालाही धक्का बसलेला असतो, कारण ऊर्जा त्याच्या 2 पावलं पुढे निघाले. तो फोन करून दिग्विजयशी बोलतो. आता दिग्विजय प्रचंड भडकलेला असतो. आपल्याला अरेस्ट होणार ही बातमी ऐकूनच पाठीमागे विक्रांतसुद्धा हादरलेला असतो. आता ऊर्जाच्या हाती सबळ पुरावा आला म्हणजे विक्रांतला अटक होणार आणि दिग्विजयला ते घडू द्यायचं
इकडे शौर्य त्या चहाच्या स्टॉलच्या ठिकाणीच बसलेला असतो, अजूनही खूपच अस्वस्थ. तो स्टॉलवाला येऊन विचारतो की साहेब, हा तुमचा चहा, खारी घेऊन येऊ का? तो सांगतो की नको. आता त्याला अजब वाटतं, काय, खारी नको, चाय नको, मग मी तुमच्यासाठी कॉफी बनवतो. तेव्हा शौर्य सांगतो की नाही, मला खारी नको, चहा राहू देत. इतक्यातच ऊर्जाही आलेली असते. जेव्हा त्या चहावाल्याचं लक्ष जातं, तो हसतो. तो गुपचूप आपल्या कामाला जातो. ऊर्जा जेव्हा येते तर तिथे बाकावरती तिने शौर्याला बसलेलं पाहिलेलं असतं. मनातच ती विचार करते, आई, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत. आता तो चहावाला मुद्दाम विचारतो की साहेब, बघा, विचार करा, खारी देऊ का मी तुम्हाला? जेव्हा शौर्य मागे वळून पाहतो, त्याला बोलायचं असतं त्याच्याशी, पण समोर ऊर्जा दिसते आणि शौर्य इतका खुश होतो, हसून तिच्याकडे पाहत असतो. पटकन उठतो आणि ऊर्जा ज्या बाजूला बसणार आहे तो ची जागा आपण स्वतःहून साफ करतो. ऊर्जा त्याच्याजवळ येऊन बसते खरी, पण उलट्या दिसेला. तिच्या मनात अजूनही त्याच्याविषयी राग भरलाय, फक्त असं शौर्याला ती भासवते. मुद्दामच तो चहावाला विचारतो की मॅडम, तुम्हाला पण देऊ का चहा आणि खारी? ती म्हणते की नको, खारी नको, फक्त चहा दे. तो मुद्दाम विचारतो की काय, तुम्हाला पण खारी नको आहे? शौर्य आता मुद्दाम करतो. तो म्हणतो की मला दे रे खारी. तो चहावाला विचारतो की पण साहेब, तुम्ही तर मागं नको म्हणला होतात की. शौर्य म्हणतो की मला आत्ता खायची. तेव्हा तो तोंडातच पुटपुटतो चहावाला की अच्छा, म्हणजे चहा आणि खारीचं मजबूत भांडण झालेलं दिसतंय. तर तो चहावाला मुद्दामच उलट्या हातांनी चहा आणि खारी घेऊन येतो. म्हणजे तो काय करतो की ऊर्जाकडच्या बाजूला खारी धरतो आणि शौर्याच्या बाजूला चहा. मुद्दाम त्या दोघांना म्हणतो की घ्या, ही तुमची खारी आणि हा तुमचा चहा. शौर्य म्हणतो की मी खारी मागितली. ऊर्जा सांगते की मी चहा मागितलाय. आता शौर्य असा काही त्या खारीवरती ताव मारतो, मुद्दामच ऊर्जाला तो डिवचत असतो, चिडवतो. शौर्याला असं खारी खाताना पाहून ऊर्जाचं तोंडालाही पाणी सुटतं. तिलाही खारी खावीशी वाटते. ऊर्जाला खुन्नस देऊन मुद्दामच शौर्य म्हणतो की चायचुई, चहा आणि खारी हे असं वेगवेगळं नसतं खायचं, कारण त्यांचं वेगवेगळं असं अस्तित्वच नाही आहे रे. हा चहा आणि याच्यामध्ये ही खारी बुडवून खायची, मग बनतं परफेक्ट कॉम्बिनेशन. ऊर्जासुद्धा त्याला चिडवत चहा एन्जॉय करत असते, फक्त दाखवण्याचा प्रयत्न करते. पण आता शौर्य इतका चिडवतो तिला की शेवटी ती रागात चहा टेकून निघून जाणारच असते. आता शौर्य तिच्या मागे जातो की ऊर्जा, प्लीज थांब थांब थांब, अगं गेले 2 दिवस मी तुला बोलण्यासाठी तडफडतोय, नको ना जास्तीची चिडवूच. ऊर्जा खेकसते की म्हणून तू माझ्या घरी आलास? शौर्य म्हणतो की मग कुठे जायला हवं होतं, आता भेटायचं म्हटलं तर घरीच येणार ना. ऊर्जा पुन्हा रागवते, अरे पण गरज काय होती? त्यात तो चहावाला मध्येच पचकतो की चहा खारीसाठी. शौर्य त्याला आता दटावतो आणि गप्प करतो. शौर्य रडकुंडीला येऊन विचारतो की ऊर्जा, तुला खरंच नाही बोलायचंय माझ्याशी? खरंच नाही भेटायचंय माझ्यासोबत? पण माझ्या मनात जे काय होतं ते मी सगळं सांगून टाकलं ना तुला. पण तू तर वर्डिक्ट देऊन मोकळी झाली. क्लोजिंग स्टेटमेंटच्या आधीच शिक्षा देऊन मोकळी झाली. ऊर्जा, मला बोलायचं आहे तुझ्याशी, प्लीज माझं तेवढे तरी ऐकून घे. आता तो चहावाला पुन्हा पचकतो की बोला बोला, तुम्ही बिनधास्त बोला, ते ऐकतील. शौर्य त्याला ओरडतो की तू चहा बनव रे तुझा. शौर्य ऊर्जाला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुझ्या मनात तसं काही नाही आहे, आय अंडरस्टँड, पण न बोलणं हा पर्याय नसू शकतो ना. हा कसा काय उपाय असू शकतो? जर काही गोष्टी सॉर्ट करायच्या आहेत तर बोलावं तर लागेलच ना. आता ऊर्जा रागात तेथून निघून जाणार असते. शौर्य कसाबसा तिला थांबवतो आणि तो विचारतो की ऊर्जा, तू जर माझ्याशी नाही बोललीस ना तर मग मी इथून तुला जाऊच देणार नाही. आता तो चहावाला पुन्हा म्हणतो की ए बात, हे पटलं बरं का साहेब आपल्याला. पुन्हा शौर्याचा तो ओरडा खातोच, ए तू तुझं गुपचूप चहा बनव रे. शौर्य विचारतो की ऊर्जा, अगं माझ्या मनात जे काय होतं ते मी सगळं सांगितलं ना तुला. बघ ना, असं कसं कोणी भस्कन सांगून मोकळं होतं. पण मी सांगितलं, आय लव्ह यू म्हणालो मी तुला, पण तू माझ्यावरती चिडूच कशी शकते? जेव्हा ऊर्जा डोळे वटारून बघते तेव्हा तो म्हणतो की
चिडू शकतेच. अरे तुझा अधिकार आहे तो. तू चिडलं पाहिजेस माझ्यावरती. आणि तो आता लाडीगोडी लावतो. ऊर्जा, मला सांग की आपण आउट ऑफ कोर्ट काही सेटलमेंट नाही का करू शकत? काही स्कोप? तेव्हाच ऊर्जा शौर्याला एक ऑफर देते. ती म्हणते की फक्त मैत्री. तू जर माझा मित्र म्हणून राहणार असशील तर मी बोलायला तयार आहे तुझ्याशी. आता शौर्य विचारातच हरवतो. आता हुळबुटेने विक्रांतच्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढायचं काय ठरवलं. इकडे तर वातावरणच पेटलं की हा विक्रांत इतका भडकलेला असतो. त्याच्यासोबतचे 4 मित्र आहेतच आगीत तेल ओतायला. आता गौतम विचारतो की काय? अरे तुझ्या विरोधात विक्रांत अरेस्ट वॉरंट कसं काय निघू शकतं? अरेस्ट वॉरंट म्हणजे काय खाऊ वाटलं का? युवराज विचारतो की पण तुझ्या विरोधात त्यांना पुरावा कसा काय मिळाला? आता त्याचा मित्र सचित म्हणतो की पण तू किती वर्षांसाठी जेलमध्ये जाऊ शकतोस? युवराजही विचारतो की खरंच किती वर्षांसाठी आत जाईल हा? विक्रांत जेव्हा त्याच्याकडे डोळे वटारून बघतो तो गप्पच होतो. गौतम म्हणतो की विक्रांतला कोणी अरेस्ट का करेल? आणि केलंच तर तो आपल्याकडे आहे ना, हर्षवर्धन जहागीरदार. तो नक्कीच येऊन आपल्याला सोडवेल. युवराज म्हणतो की त्याने आपल्याला सोडवलं होतं कारण त्यांच्याकडे आपल्या विरोधात काही पुरावेच नव्हते. पण आता जर विक्रांतच्या विरोधात पुरावा असेल तर त्याला अरेस्ट नक्कीच होईल. इकडे ऊर्जा आता निघून चाललेली असते. शौर्य कसंबसं तिची ऑफर मान्य करतो की ओके ओके, मी तयार आहे आयुष्यभर तुझा मित्र बनून राहायला. तेव्हा ऊर्जा हसते थोडीशी. आता शौर्य विचारतो की पण ऊर्जा, तुझ्याबद्दलच्या माझ्या मनात ज्या काही भावना आहेत त्या तर नाही आहेत ना बदलणार? थोडा विचार करतो ऊर्जा. आता पुन्हा निघून जाणार. शौर्य तिला समजावतो की ऊर्जा ऊर्जा प्लीज थांब. जेव्हा तो तिचा हात पकडतो ती रागावते. तो विजेचा झटका लागल्यासारखा मागं सरकतो आणि तिला सांगतो की ओके सॉरी सॉरी सॉरी, प्लीज 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 ऊर्जा माझ्याशी मैत्री नको तोडूस. मी ना तुला प्रॉमिस करतो मी आयुष्यात कधी म्हणजे कधीच तुला आय लव्ह यू नाही बोलणार आहे. मी नाही सांगणार की माझं तुझ्यावरती खूप 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 प्रेम आहे. आणि मी हे पण नाही सांगणार तुला की मला माझं अख्खं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. आता तो चहावाला म्हणतो की हे काय आत्ताच 3 वेळा म्हणलात की तुम्ही. आता शौर्य त्याला पुन्हा ओरडतो की तू गुपचूप चहा बनवणार आहे. अचानकच शौर्य ऊर्जाच्या समोर गुडघ्यावरतीच बसतो. तेव्हा ऊर्जा डचकते. तो म्हणतो की हे प्रपोज नाही करत आहे, सॉरी रिक्वेस्ट करतोय, प्लीज माझी मैत्री स्वीकार, प्लीज प्लीज ऊर्जा. तेव्हा ऊर्जा त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. आता शौर्याला ती समजावते की ओके. शौर्य आधी अटी ठेवतो आणि त्या अटी ऊर्जाला मान्य करायला लावतो. आबोला खतम. ती म्हणते की हो मैत्री ऑन. ऊर्जा म्हणते की हो बाबा उठ पटकन. आता शौर्य उठता उठता अचानक पुन्हा तेच बोलतो, थँक्यू, आय लव्ह यू. त्यावेळेस ऊर्जा पुन्हा त्याच्यावरती रागावते. तो म्हणतो की सॉरी सॉरी सॉरी, चुकून तोंडातून बाहेर पडलं, मला हे म्हणायचं होतं की थँक्यू अँड सॉरी. तेव्हा ऊर्जा हसत त्याला म्हणते की ओके ओके. शौर्य तिला आता बसायला सांगतो. आता दोघेही चहा पिणार तर तो चहावाला अचानक येऊन म्हणतो की थांबा 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 साहेब, थांबा. चला आता दोन्ही चहा थंड झालेत. आता पुन्हा रिफिल करतो आणि गरमागरम कुरकुरीत खारीसोबत चाही ऑफर करतो. चालेल ना? तेव्हा दोघे हसून सांगतात की हो चालेल. इकडे युवराज आता विक्रांत अरेस्ट होणार हे वाक्य काय बोलला. विक्रांत त्याचे कॉलरच पकडतो आणि त्याला जाब विचारतो की कोण आहे मी? विक्रांत शिर्के आहे मी नाही जेलमध्ये जाणार. आता हे प्रकरण सगळं पद्मामुळे घडतंय ना, आता तिलाच मी बाजूला करणार. ना रहेगा पास और ना बजेगी बासुरी. आता तो इतका पिसाळलाय. तेव्हा युवराज घाबरत विचारतो की बाजूला करणार म्हणजे नक्की काय करणार? तेव्हा तो सांगतो की मी पद्माला संपवणार, आय विल किल हर. आता त्याचे 4ही मित्र प्रचंड घाबरून गेलेले असतात. आधीचे गुन्हा करून अडकलेत. आता जर विक्रांतची साथ दिली तर पुढते तरतरी ते सापडतीलच. इकडे चहासोबत खारी एन्जॉय करताना ऊर्जा नक्की काय घडलं ते सगळं सांगत असते. अरे मग तो रिपोर्ट आता माझ्या हाती आलाय. हुळबुट्टेने माझे इतकं कौतुक केलं तेव्हा मीच त्यांना म्हणाले की साहेब अहो पुढची पार्टी जर जोरदार असेल तर आपण पण आपलं डोकं लावायला पाहिजे ना. मग लावलं मी डोकं. आणि तुला माहिती आहे का शौर्य,
हे सगळं ना मला पद्मामुळे सुचलं. तिनेच मला सगळं सांगितलं अरे. आणि मग मी माझं डोकं लावलं. तेव्हा शौर्यकडे ती पाहत असते आणि शौर्य गालातच हसत असतो. आता बघा, त्या हर्षवर्धन जहागीरदाराचं तोंड ना बघण्यालायकच होईल. अचानक शौर्यकडे लक्ष जातं आणि ती म्हणते की मीच एकटी बडबडते ना. ठीक आहे, तू पण बोल. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही, बोल बोल बोल. तुझं नाही बोलणं ऐकण्यासाठी माझे कान आसूसले होते, बोल. आता ऊर्जा पुन्हा रागावते. शौर्य तिची समजूत घालतो की हे काय रोमॅन्टिक वगैरे नाही आहे. मिस करतोच ना आपण आपल्या मित्रांना. तू नाही मिस केलं मला. आता ऊर्जा गालातच असते. त्यावर शौर्य म्हणतो की बघा, तू मला मिस केलेस हे तुझ्या डोळ्यातच दिसते. आणि आपण आपल्या मित्रांना मिस करतोच ना ऊर्जा. मलाही आता लक्षात येते की तुला सतत बडबड करावीशी वाटते आणि माझ्यासोबत बोलल्याशिवाय तुला राहावतच नाही. मी तुला त्रास होईल असं काहीही करणार नाही आहे ऊर्जा. वचन देतो मी तुला. आता दोघांचंही थोडा वेळ आय कॉन्टॅक्ट होतं. पण ऊर्जाला पुन्हा आठवतं की तिला पद्माला भेटायला जायचं होतं. शौर्यला ती सांगते की चल शौर्य, मला पटकन पद्माला भेटायला जायचं आहे, मला उशीर होतोय. अरे, आमची आई आहे ना, आमच्या आईच्या ओळखीच्या काकू, त्यांचा पापड बनवण्याचा बिझनेस आहे. तर तिथे पद्माला काम मिळू शकतं. मग तेवढेच थोडेसे पैसे तिच्या हाती राहतील. मग तेच मी सांगायला चालले होते. शौर्य विचारतो की कुठे येते. ऊर्जा सांगते की तिथेच पद्माच्या जवळच आहे. शौर्य विचारतो की किती वेळ लागेल तुला परत यायला. ऊर्जा म्हणते की का रे. शौर्य म्हणतो की मग तू तिथून आल्यानंतर भेटशील ना मला. ऊर्जा विचारते की का पुन्हा. आता शौर्य लगेच बहाणा बनवतो. अगं नाही, ते पद्माबद्दल बोलत होतो ना आपण, मग ते अर्धवटच राहिलं बोलणं म्हणून म्हणतोय. आता ऊर्जाला सगळं कळून चुकत असतं. ती मुद्दामच म्हणते की नाही या, नंतर कधीतरी सांगेन मी पद्माबद्दल तुला. आता ती जाणारच असते. तेव्हा शौर्य पुन्हा तिला थांबवतो आणि तिचे आभार मानतो की थँक्यू आपलं पॅचअप केल्याबद्दल. ऊर्जा हसत म्हणते की चल येते मी. आता ती जाते आणि शौर्य तिच्याकडे पाहून हसत असतो. तेव्हा तो चायवाला म्हणतो की काय साहेब, असं कुठे असतं का. पहिलं प्रेम होतं, मैत्री कॅन्सल, आणि आता पुन्हा मैत्री आणि प्रेम कॅन्सल. शौर्य त्याला म्हणतो की तू जा रे. मनातच त्याचा विचार चालू असतात. आय विल वेट हर. मी वाट बघेन. मी वाट बघेन त्या क्षणाची जेव्हा तू स्वतःहून हे सगळं स्वीकारशील. कारण तुझंही माझ्यावरती प्रेम आहे, फक्त ते तुला कळत नाही आहे. शौर्य, जर ऊर्जा खरोखरच तुझ्या नशिबात असेल तर ती नक्की पलटेल. पलट पलट. आणि शौर्याच्या काळजाची धडधड वाढते. त्याच ठिकाणी ऊर्जा खरोखरच पलटते. त्याच्याकडे पाहून हसत असते आणि तो इतका खुश होतो की वाव, ती पलटली, शी इज लव्ह मी. तो इतका खुश होऊन जातो. आजचा हा भाग इथेच संपतोय. पण पुढे प्रेक्षकांनो मोठा थरारक ट्विस्ट आला आहे. कारण विक्रांत ते पद्मावरती हल्ला करायला माणसं पाठवलेली असतात आणि त्यांच्याच तावडीतून ऊर्जा पद्माला वाचवण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेस ती पद्माला जोराची ढकलते आणि त्या माणसांच्या तावडीत सापडते, ती म्हणजे ऊर्जा. आता तो ऊर्जाच्या डोक्यात जोराचं लाकूड घालतो आणि ऊर्जाच्या डोक्यातून भळाभळा रक्त व्हायला लागतं. त्याच ठिकाणी दुसरा येतो आणि चाकूने ऊर्जावरती हल्ला करणार. पद्मा जोराचे किंचळते ऊर्जाताई आणि तिथेच हजर होतो तो म्हणजे शौर्य. धावत शौर्य येतो आणि त्या गुंडाला बेदम मारतो. त्याच्या हातून चाकू काढून घेतो. त्या आलेल्या 2-3 गुंडांचे तो अशी काही धुलाई करतो. पण तोपर्यंत थोडा उशीर झालेला आहे. कारण जेव्हा तो ऊर्जाला उचलतो तेव्हा ऊर्जा बेशुद्ध पडते. पण आता शौर्य ऊर्जाला कसा वाचवेल आणि ऊर्जावरती हल्ला करणाऱ्या विक्रांतच्या माणसांना आणि सोबतच विक्रांतला सुद्धा धडक कसा शिकवेल. पाहणं मनोरंजकच ठरेल.